सोलापूरच्या मोहोळमध्ये राष्ट्रवादीमधील गटबाजी समोर आली। अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटलांनी अनगर अप्पर तहसील कार्यालयावरून आपल्याच पक्षाच्या आजीमाजी आमदारांवर टीका केली। दरम्यान यानंतर दादांसह सुनील तटकर यांनी नाव न घेता उमेश पाटलांना इशारा दिलाय। पाहूया। मध्ये तर कोण पट्ट्या म्हणला, आत्ताचा दौरा मी रद्द केला। अरे तू कसा रद्द केला? अजित पवारनी आखलेला दौरा रद्द करायला अजून माणूस जन्माला यायचा। दादा आपसे बैर नहीं, राजन तेरी खैर नहीं। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात अजित पवारांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरच पक्षातील गटबाजी समोर आलेली आहे। अनगर अप्पर तहसील कार्यालयावरून अजित पवार गटात वाद निर्माण झालाय। अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटलांनी अनगर अप्पर कार्यालयावरून मोहोळ बंदची हाक दिली आहे। दरम्यान यावेळी त्यांनी राजन पाटील आणि आमदार यशवंत मानेंवर देखील टीकास्त्र डागलंय। मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीने मोहोळ तालुका बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। निश्चितपणे अजितदादांच्या पर्यंत या भावना पोहोचतील अशी आमची अपेक्षा आहे। अजितदादांनी हे अनगर तहसील कार्यालय रद्द करण्याचा निर्णय घ्यावा, माननीय मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय घ्यावा या मागणीच्या करता हा लोकशाही मार्गाने सगळ्यांनी घेतलेला हा निर्णय आहे। मोहोळ तालुक्यातल्या जनतेची, नागरिकांची अत्यंत स्पष्ट अशी भूमिका आहे, दादा आपसे बैर नहीं, राजन तेरी खैर नहीं। आपल्या नावांचा वापर करून एक पक्षामध्ये बेशिस्त वर्तन करणाऱ्याची संख्या वाढलेली म्हणण्यापेक्षा एकच व्यक्ती आहे या मतदारसंघाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा। आपण दिलेला उमेदवार फार चांगल्या मताने निवडून येणार आहे, म्हणून विरोधकांबरोबर संधान साधून राजन पाटील मालक व माझ्यावरती, मुलांवरती वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले जातात, खालच्या पातळीत भाषा वापरली जाते। हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे। एवढंच नव्हे तर उमेश पाटलांनी ऑगस्टमध्ये अनगर अप्पर कार्यालय तहसील विरोधात काढलेल्या मोर्चात देखील यशवंत मानेंवर शरसंधान साधलं होतं। दरम्यान उमेश पाटलांनी घेतलेल्या विरोधाच्या भूमिकेनंतर राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांकडून देखील इशारा देण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून 14 ते 18 सालामध्ये मी काम केलं आणि आता गेले वर्षभर त्या ठिकाणी काम करतोय। पक्ष शिस्तीत चालेल, पक्षातली बेशिस्ती खपवून घेतली जाणार नाही हा इशारा सुद्धा आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो। मालकांना लक्ष करत, यशवंत मानेला लक्ष करत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये जो कोण भूमिका घेईल त्याला त्याची जागा दाखवण्याचं काम पक्षाच्या ठिकाणी करेल। पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यावर कारवाई करणार ना ते। मग आता यशवंत माने पक्षाचे आमदार आहेत आणि यशवंत माने आमदार असताना ते पवार साहेब गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांना सोबत घेऊन संपूर्ण मोहोळ मतदारसंघामध्ये कार्यक्रम घेतात। पक्षाचा आमदार हा आपल्या विरोधी पक्षाच्या जिल्हाध्यक्षाला सोबत घेऊन कार्यक्रम घेतो म्हटलं तर पहिल्यांदा यशवंत माने हकालपट्टी केली पाहिजे पक्षातून। पक्षविरोधी काम कुणी केलंय? तसंच जनसंवाद यात्रेतून अजित पवारांनी नाव न घेता उमेश पाटलांवर टीकास्त्र डागलंय। अजित पवारांचा दौरा रद्द करण्याची ताकद कुणामध्येही नसल्याचं म्हणत अजित पवारांनी उमेश पाटलांना चांगलंच सुनावलंय। मध्ये तर कोण पट्ट्या म्हणला, आत्ताचा दौरा मी रद्द केला। अरे तू कसा रद्द केला? अजित पवारांचा दौरा रद्द कर, अजित पवारनी आखलेला दौरा रद्द करायला अजून माणूस जन्माला यायचा। ते कुत्र कसं त्या गाडीच्या खाली चाललेलं असतं, त्याला वाटतं मीच गाडी ओढतोय। अरे पुढची बैल गाडी ओढताय, तू काय करतोय? तू देवळातली घंटा हलवतो का? आम्ही दादांचा दौरा रद्द करा म्हणून सांगितलेलंच नव्हतं। या मोहोळ तालुक्याच्या अनगरकरांनी त्यांना असं सांगितलं की उमेश पाटलांनी दादांचा दौरा रद्द करायला लावला। मी कशाला दौरा रद्द करायला लावतोय? मी काय एवढा मोठा नेता नाहीये की दादांचा कुठला तरी दौरा रद्द करायला लावेल। आणि माझ्या सांगण्यावरनं जर दादा ऐकत असते तर मग मी ह्या आमदाराची उमेदवारीच रद्द करून टाकली असती। दरम्यान ज्या अप्पर तहसील कार्यालयावरून राष्ट्रवादीत गटबाजी निर्माण झाली तो वाद नेमका काय आहे तेही पाहूयात। मोहोळ तालुक्यातील अनगर इथं अप्पर तहसील कार्यालय राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंजूर केलं। त्यानंतर सर्वपक्षीय नेते मंडळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटले। त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी फेर सर्वेक्षणाचे आदेश दिले। मात्र मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर अनगर अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यात आले। 13 सप्टेंबरपासून अनगर अप्पर तहसील कार्यालयात कामकाजाला सुरुवात झाली। माजी आमदार राजन पाटलांचे गाव असणाऱ्या अनगरमध्ये
अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती करण्यात आली. माजी आमदार राजन पाटलांनी हुकुमशाही पद्धतीनं अप्पर तहसील कार्यालय अनगरमध्ये नेल्याचा मोहोळ संघर्ष समितीचा आरोप आहे. अनगर अप्पर तहसील कार्यालय रद्द करावं, मोहोळ बचाव संघर्ष समितीची ही मागणी आहे. अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील हे मोहोळ बचाव संघर्ष समितीच्या बाजूने आहेत. अजित पवारांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उमेश पाटलांकडून मोहोळ बंदची हाक देण्यात आली. अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्याच्या मागणीसाठी मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीची उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाली आहे. दरम्यान अनगर अप्पर कार्यालयाला विरोध का होतोय त्यावर देखील एक नजर टाकूयात. मोहोळच्या दक्षिण भागात मध्यवर्ती असणाऱ्या बेगमपूर अथवा कुरुल या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय व्हावं अशी नागरिकांची मागणी होती. पण हे अप्पर तहसील कार्यालय अनगर इथं मंजूर झालंय. अनगर येथील मंजूर झालेलं अप्पर तहसील कार्यालय हे भौगोलिकदृष्ट्या योग्य नसून मोहोळ तालुक्याच्या दक्षिण भागातील नागरिकांसाठी गैरसोयीचे आहे. त्यामुळे या भागातील जनतेमध्ये या निर्णयाची नाराजी आहे. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून देखील या अप्पर तहसील कार्यालयाला विरोध केला जातोय. प्रणिती शिंदेंनी देखील मुख्यमंत्र्यांना या संदर्भात एक पत्र लिहिलं होतं. त्यामुळे या अप्पर कार्यालयाचा मुद्दा येणाऱ्या निवडणुकीत महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. 2019 मध्ये मोहोळ विधानसभेत राष्ट्रवादीचे यशवंत माने आणि शिवसेनेचे नागनाथ क्षीरसागर हे आमनेसामने होते. दरम्यान या निवडणुकीत राष्ट्रवादीला 90,532 इतकी मतं मिळाली, तर शिवसेनेच्या नागनाथ क्षीरसागर यांना 68,833 इतकी मतं मिळाली. या निवडणुकीत क्षीरसागर यांचा पराभव झाला होता. दरम्यान मोहोळची सद्यस्थिती बघितली तर राष्ट्रवादीत गटबाजी समोर आली आहे. मोहोळमधून यशवंत माने यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीमधील घटक पक्ष शिंदे गटात नाराजी असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे शिंदे गटाचे सोमेश क्षीरसागर हे शिंदे गटातून महाविकास आघाडीत जाण्याची शक्यता आहे. सोमेश क्षीरसागर यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती आहे. दरम्यान सोमेश क्षीरसागर हे महाविकास आघाडीत गेल्यास मोहोळमध्ये सोमेश क्षीरसागर आणि यशवंत माने यांच्यात सामना रंगू शकतो. विरोधक हे सत्ताधाऱ्याच्या विरोधात एक उमेदवार निश्चितपणे इथं असतो. या ठिकाणी कुठल्याही पक्षाचा किंवा याचा विचार नसतो. राजन पाटील जो उमेदवार देतील त्याच्या विरोधात निश्चितपणे आम्ही प्रत्येक वेळी या ठिकाणी उमेदवारी लढवणार. आणि यावेळेस गेल्या वेळेस 2019ला माझे वडील लढले होते, नागनाथ क्षीरसागर, ते महायुतीकडून लढले होते. पण यावेळेस महायुतीमध्येच ते असल्यामुळे आम्हाला निश्चितपणे लढण्यासाठी या ठिकाणी कुठली तरी वेगळी वाट धरावी लागणार आहे असं या ठिकाणी आता स्पष्ट होतं. मोहोळमध्ये अजित पवार गटात वाद निर्माण झालाय. अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटलांनी त्यांच्याच आजी माजी आमदारांविरोधात मोर्चा उघडलाय. दरम्यान उमेश पाटलांनी केलेल्या टीकेनंतर दादा गटाच्या प्रदेशाध्यक्ष तटकरेंनी देखील उमेश पाटलांना इशारा दिलाय. सागर सुरोसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.